गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या नागपूर केंद्राहून. श्रोतेहो, आमच्या केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत असता मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्झवर. आकाशवाणी नागपूर 12 वाजता आहेत. महिलांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ. मैत्रिणींनो, नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद येते. भारतीय वास्तुकलेची सुरुवात सुमारे 5000 वर्षापूर्वी झाली. स्थळ, काळ आणि प्रदेशानुसार वास्तुकलेचं स्वरूप हे बदलत राहतं. चला तर मग आज याच वास्तुकलेविषयी अधिक मार्गदर्शन घेऊया आमच्या असावे घर ते आपुले छान या मालिकेतून. आर्किटेक्ट रेणुका कुलकर्णी यांची मुलाखत घेतली आहे राखी पाटील यांनी आणि विषय आहे विविध शैलीतील वास्तुकला. मैत्रिणींनो, नमस्कार. आपलं घर सजवताना अनेक पैलूंचा विचार केला जातो, जसं घराची शैली, आवडती रंगसंगती, आवडतं फर्निचर, म्हणजे अनेक मुद्दे आपण त्यात लक्षात घेतो, ज्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम दिसून येतो. म्हणूनच घराची सजावट महत्वाची ठरते. यासाठी विविध वास्तुशैली उपयोगाची आणि मार्गदर्शकही ठरते. आज आपण असावे घर ते आपुले छान या मालिकेतून विविध शैलीतील वास्तुकला याविषयी जाणून घेऊया. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे आर्किटेक्ट रेणुका कुलकर्णी यांना. स्वागत करूया त्यांचं. नमस्कार. नमस्कार आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. मॅडम, आता नवीन घर अगदी कोऱ्या कॅनव्हाससारखं असतं. सजावट आपण त्याच्यात म्हणावी तशी करू शकतो. तर यासाठी विविध शैली ही फार उपयोगाची ठरते, मार्गदर्शक ठरते. तर कशा पद्धतीने ठरते हे जाणून घ्यायचंय आज. सुरुवातीला सांगा की वेगवेगळ्या कोणकोणत्या प्रकारच्या शैली आहेत या वास्तुकलेच्या. वास्तुकलेमध्ये तब्बल 20 प्रकारच्या शैल्या आहेत आणि त्या जगभर असलेल्या वेगवेगळ्या 20 प्रकारच्या आहेत. पण 20 वर न सांगता मी तुम्हाला 5 शैल्यांबद्दल सांगेल, कारण की ह्या 5 शैल्या आपल्या भारतात प्रचलित आहेत आणि भारतीयांच्या मनाजोग्या आहेत किंवा त्यांना आवडतात. तर या 5 शैल्यांचं मी तुम्हाला एक नाव सांगते पहिल्यांदा. पहिली आहे पारंपरिक म्हणजे ट्रेडिशनल, त्याच्यानंतर आहे समकालीन म्हणजे कंटेम्पररी, तिसरं म्हणजे भूमध्य म्हणजे मेडिटरेनियन, ही सध्या खूप प्रचलित होते आहे. मेडिटरेनियन, स्कॅन्डिनेव्हियन आपण त्याला असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे बोहिमियन, ही सुद्धा भारतीयांना खूप आवडते कारण हिंदू ट्रेडिशनलचा बराचसा समावेश बोहिमियनमध्ये पण आहे. त्याच्यानंतर एक आहे मिनिमलिस्टिक, जी आपल्या इकडे तितकी प्रचलित नाहीये पण आहे, जगभरात फार
आवडीने त्याला हे केलं जातं. आणि अजून या सगळ्या 5-6 शैल्या मिक्स केल्या तर एक नवीन तयार झालाय ज्याचं नाव आहे एक्लेक्टिक. बरं. एक्लेक्टिक मध्ये तुम्हाला एखादा व्यक्ती असतो, त्याला नाही समजत की मला हे आवडतंय की ते, आवड भरपूर काही असते. मग अशा वेळेस आम्ही त्यांना देतो की ठीक आहे, आपण थोडंसं कंटेम्पररी घेऊ, थोडंसं ट्रेडिशनल फीचर घेऊ, एखादा आपण बोहेमियन काहीतरी लुक घेऊ किंवा एखादं वॉल हँगिंग बोहेमियन करू. आणि जो आउटपुट येतो किंवा जे त्याच्यानंतर जो त्याचा विस्तार होतो तो होतो एक्लेक्टिक स्टाईल, जी सगळ्यात जास्ती चालते. बरं. त्यामुळे एक पर्टिक्युलर शैली न घेता 3-4 शैल्यांचं मिश्रण करून जी जाते ती आहे एक्लेक्टिक. बरोबर. म्हणजे आता प्रत्येकाच्या स्वप्नातलं घर असतं, तो कशा पद्धतीने आता सजवतो तो विचार करून, आणि तुमच्यासारखे आर्किटेक्ट मदतीला असतात बरोबर. आणि त्यांच्या स्वप्नातल्या कल्पनेला आकार तुम्ही लोक देता. बरोबर. तर इथं इतक्या छान तुम्ही या पद्धती सांगितल्यात, या वास्तुकलेच्या शैली सांगितल्यात. तर थोडं आपण डिटेलमध्ये जाऊया ना. तर पहिली आपण पारंपरिक शैली ज्या तुम्ही बोलल्या तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं की हा काय प्रकार आहे. पारंपरिक म्हणजे आपलं इंडियन ट्रेडिशनल स्टाईल ऑफ इंटिरियर. मी आता जे एकदम ह्याच्यात सांगते, म्हणजे तुमचं एक पारंपरिक शैलीमध्येच कमीत कमी 6-7 प्रकार आहेत. बरं. जसं आपण साऊथ कडून नॉर्थकडे जातो तर तसं तसं बदलत जातं, त्याची शैली बदलत जाते. कसं असतं, वास्तुकला ही सुरू झाली वास्तुशिल्पमधनं, तर वास्तुशिल्पाचे जितके प्रकार तितके वास्तुकलेचे प्रकार. पण मागे जाऊन आपली हिस्ट्री बघितली तर त्याच्यामध्ये साऊथचा खूप मोठा इन्फ्लुएन्स होता. द्रविड आर्किटेक्चर जे आपण म्हणतो, द्रविडियन आर्किटेक्चर. तर ते द्रविडियन वास्तुशिल्पाचा आपल्या पारंपरिक वास्तुकलेवरती खूप मोठा इम्पॅक्ट आहे. जसं लाकडाचा वापर खूप, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जे भेटणारं लोकल मटेरियल आहे, व्हर्नॅक्युलर आपण ज्याला म्हणतो, ते आहे लाकूड. त्याच्यानंतर आपल्याकडे मिळणारं कापड, म्हणजे आपल्याकडे मिळतं कॉटन मिळतं, त्याच्यानंतर खादी भेटते, असं कापड वापरायचं. त्याच्यानंतर रंग, अगदी भारतात वापरणारे रंग म्हणजे भडक भगवा झालं, त्याच्यानंतर हिरवा, त्याच्यानंतर गर्द निळा, गर्द पिवळा, मातकट रंग, ह्या सगळ्या रंगांचा वापर करायचा. आणि ह्याच्यानी जो आउटकम असतो तो यायचा, म्हणजे त्याचा आणायचा. तर जेव्हा आपण घराला, जेव्हा आम्ही एक ट्रेडिशनल टाईप मध्ये जेव्हा आम्ही करायला जातो किंवा वास्तुकला जेव्हा आम्ही पारंपरिक करतो, तर आम्ही त्या घरामध्ये एखादा असा फीचर टाकतो ज्याच्यामध्ये आम्ही 4 आपले जुने खांब होते, ज्याला थोडंसं ट्रेडिशनल कार्विंग आहे किंवा त्याचं एक पॉलिश लुक आहे, टीकवूड लुक आहे, तो आणायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्या भोवती, आधी तुम्हाला माहिती असेल, आधीच्या आपल्या वाड्यांमध्ये कोर्टयार्ड राहायचा, तर तसं आम्ही तिथे मध्ये इंडोर प्लांटेशन करतो. तशा प्रकारचं आम्ही लाइटिंग वापरतो. पारंपरिक पद्धतीमध्ये असतं की आजकाल तुम्ही बघत असाल की खूप कॉमन आहे की आपण सिलिंग करतो, फॉल सिलिंग करतो आणि त्याच्यामध्ये लाईट्स देतो. पण खास पारंपरिकमध्ये कुठलंच लाईट आम्ही सिलिंगमध्ये नाही वापरत. तर त्याच्यामध्ये आम्ही त्याला म्हणतो की लेअर लाइटिंग आम्ही म्हणजे खूप कॉमनली वापरतो. लेअर लाइटिंग म्हणजे एक लाईट तुमचा फ्लोर लॅम्प राहील, एक तुमच्या भिंतीवरती ट्यूबलाईट जसे होते तशा प्रकारचे, पण ट्यूबलाईट नाही तर लॅम्प्स असतात, फानूस म्हणतो आम्ही त्याला, काचेचे लॅम्प्स, तर असे हँगिंग. तर डायरेक्ट लाइटिंग न घेता सिलिंगवरून आपण त्याला लेअर लाइटिंग करतो. तर हा म्हणजे ट्रेडिशनलचा एक ओव्हरऑल लुक तयार करतो. रंग थोडेसे डार्क वापरतो, त्याच्याने पण एक तसा लुक होतो. मी जसं म्हटलं की ट्रेडिशनलमध्ये आता आम्ही लोक हे पण फार करतो की जुन्या साड्या असतात, आईची आवडती साडी, आजीची आवडती साडी, मग त्याचे पडदे बनवतो, त्याचे छोटे छोटे एक असे एलिमेंट्स करून आम्ही त्याच्यामध्ये टाकतो, ज्याच्यानी आपली एक आपली व्हॅल्यू असते ना, म्हणजे त्या आईची आठवण, आजीची आठवण म्हणून आपल्या घरातही राहते. आणि त्यांनी तो एक पारंपरिक लुक खूप सुंदर येतो आणि त्यांनी घराला एक वेगळंच पण नाविन्य येतं एक त्याला. हा मेजरली हा झाला आपला पारंपरिक पद्धतीचा भाग. याच्यामध्ये मग प्रत्येकाचं, आता जसं तुम्ही साऊथमध्ये असाल तर काळ्या रंगाचं तुम्ही पॉलिश कराल, तुम्ही वाड्याकडे म्हणजे महाराष्ट्राकडे येत चलाल तर तुमचं पॉलिशचा रंग लाईट होत जातो, कारण की तुमचं लाकूड इथे भेटणारं तसं होतं. त्यामुळे लाईट रंगाचे आपण पाहाल तर तसे लाईट रंगाचे कॉलम बदलत जातं, स्टेट वाईज बदलत जातं प्रत्येकाचं. छोट्या छोट्या म्हणजे आपण केरलामध्ये जातो तर तिथे कोलम खूप चालते, तर कोलमच्या आम्ही असं कोलमच्या टाईल्स वापरतो दारात, म्हणजे आजकाल येतात प्रत्येक प्रकारच्या. तर कोलम स्टाईल रांगोळीच्या टाईल्स असतात. त्याच्यानंतर कोलम वॉल पेंटिंग करतो, म्हणजे वॉल कोलमची पूर्ण आम्ही पांढऱ्या असं डार्क घेतो, मातकट रंग घेऊन त्याच्यावरती पांढऱ्या रंगाने कोलम आर्ट करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इन्कॉर्पोरेट करतो. म्हणजे एखादी व्यक्ती जर खूप हौशी असेल तर काय घर सजेल, खूप खूप छान कल्पना, नवनवीन, आणि तुमच्यासारखे मदतीचे हात असल्यावर तर अजूनच ते घर बहारदारच बनेल. बिलकुल बिलकुल. म्हणजे असं म्हणता येईल की पारंपरिक पद्धतीला ना
सीमा नाहीये. हो त्याचं आउटपुट सुंदरच निघतं. म्हणजे भरपूर कल्पकतेचा वापर इथे खूप होतो. खूप खूप अगदी. तर अगदी. आता खूपच छान या पद्धतीबद्दल सांगितलंय. आता पुढच्या पद्धतीकडे आपण वळूया रेणुका मॅडम. एक समकालीन वास्तुशैलीचा प्रकार तुम्ही बोलल्या होत्या. करेक्ट. तर काय वैशिष्ट्य आहे त्याचे आणि काय सामान वापरलं जातं? मी सांगते समकालीन म्हणजे कंटेम्पररी. कंटेम्पररी म्हणजे काय असतं की काळाबरोबर चालत असलेली गोष्ट. आता एखादा व्यक्ती असतो, पर्टिक्युलरली आपल्या जनरेशनची जी व्यक्तिमत्व आहेत त्या लोकांचं असतं की आजच्या काळाची जी गरज आहे, म्हणजे आमची अशी दिनचर्या आहे, आम्हाला सगळं सोयीचं पाहिजे, सुटसुटीत पाहिजे. मग त्याला लागणारी जी कला असते किंवा ती गोष्ट त्यांना एखाद्या व्यक्तीला त्याचं घर असं खूप इझी टू यूज, म्हणजे त्याचा वापर सहजपणे करता येईल असं करायचं असलं की जनरली ही समकालीन स्टाईल आपण आणतो. याच्यामध्ये जसं ट्रेडिशनलमध्ये आपण बघितलं किंवा पारंपरिकमध्ये बघितलं की कॉलम्सला याला त्याला आपण खूप डेकोरेट करतो. इथे तसं नाही, अगदी प्लेन राहतात गोष्टी. हँडल्स असे राहतात की प्रत्येक एज ग्रुपला ते सोपी असतात वापरायला. त्याच्यानंतर रंग जे असतात तर रंग ब्राईट नसतात, डोळ्याला सूट करेल असेच असतात, म्हणजे शांत रंग असतात. जसं ग्रे रंग झाला, पिस्ता ग्रीन झालं, ऑलिव्ह ग्रीन झालं, असे रंग असतात किंवा कुठला तरी थोडासा डल इम्पॅक्ट येईल असा. बरं. आणि कंटेम्पररी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की लाइटिंग. जे आपण म्हटलं की जे पारंपरिक ह्याच्यात आपण कधीच सिलिंग मधून नाही घेत, ह्याच्यामधनं सिलिंग मधूनच घेतो. बरं. कारण मेंटेनन्सला सोपी आहे आणि तुमचा प्रत्येक कोपरा त्याच्यात व्हिजिबल राहायला पाहिजे. कारण त्याच्याने तुमची दिनचर्या सोपी होईल रात्रीच्या वेळी, म्हणजे वाचन सोपी झालं पाहिजे, कामं सोपी झाली पाहिजे. म्हणून कंटेम्पररी समकालीनमध्ये सगळ्यात मोठं हे असतं की लाइटिंग जी असते ती अशी केल्या जाते, आम्ही त्याला फ्लडिंग ऑफ लाईट म्हणतो. म्हणजे भरपूर लाईट असला पाहिजे, कमी लाईट नाही चालत. बरं. डार्क स्पॉट्स नाही पडले पाहिजे कुठे. आणि असंच जेव्हा आपण एखादं घर सजावट करत असतो त्यावेळेस आम्ही हा बघतो की समजा एखाद्या व्यक्तीकडे एखादी गोष्ट आहे आणि त्याला ती वापरायची आहे आपल्या नवीन घरात, तर आम्ही त्याला तसंच ठेवतो. म्हणजे एखादा सोफा आहे, लाकडी सोफा आहे, तर त्याचं जे कापड बदलतो जनरली आम्ही असं मटेरियल वापरतो जसं लेदर झालं किंवा मग स्वेड म्हणून एक फार आजकाल कॉमनली वापरतो आपण, तर स्वेडचं मटेरियल झालं. हे सगळं वापरून त्या लाकडी सोफ्याचा लुक असा बदलतो की तो लाकडी नाही राहत. बरं. तर हे झालं समकालीन, म्हणजे आहे वस्तू आपल्या, पण त्याला पूर्णपणे बदलवायचं आजच्या काळातले जे मटेरियल्स आहेत ते वापरून. एखादा आर्टवर्क असं याच्यामध्ये असं असतं की एकच फीचर डॉमिनंट असतो. जसं पारंपरिकमध्ये प्रत्येक गोष्ट डॉमिनंट आहे. जसं मेंडोर, शक्यतोवर लोकांना मेंडोर आपलं पाहिजे असतं की खूप छान दिसलं पाहिजे, अट्रॅक्टिव्ह. तर मग ते मेंडोर डॉमिनंट राहील. त्याच्यानंतर एखादं आर्ट पीस असतं. जनरली समकालीनमध्ये जे आर्ट पीस पण वापरल्या जातं ते ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स वापरल्या जातात किंवा लँडस्केप वापरल्या जातं. ह्याच्यानी पण खूप मोठा फरक पडतो. आणि पेंटिंगचा साईज जो असतो तो, म्हणजे मी तुम्हाला रेशिओच सांगितलाय. एखादा आर्टवर्क घेतोय आपण, तर समजा तुमची 10x7 जागा मोकळी आहे, 10 फूट आडवी आणि 7 फूट उभी. तर जी आपण पेंटिंग वापरतो ती त्या पूर्ण भिंतीचं 1/3 पोर्शन कव्हर केलं पाहिजे. म्हणजे त्या पूर्ण भिंतीमध्ये तुमचा पूर्ण फोकस त्या पेंटिंगकडे जाईल. बरं. असं असतं. म्हणजे एक फीचर असेल तुमच्या घरात, पण तो पूर्ण घराचं जे वर्चस्व मांडेल. म्हणजे प्रत्येक शैलीचं खास एक वैशिष्ट्य आहे. त्यातलं याचं हे एक वैशिष्ट्य. याचं हे वैशिष्ट्य आहे की कमीत कमी म्हणजे तुमचं रोजमर्राचे म्हणजे तुमचं फंक्शनॅलिटी पूर्ण निघेल ह्याच्यातनं, पण तुमचं जे डेकोरेशन असतं ते एका फीचरनी पूर्ण तुमच्या घरावरती ते मात करेल, इम्पॅक्ट करेल किंवा डॉमिनन्स देईल. तर हा झाला तुमचा समकालीन प्रकार. तर मग हा फक्त हॉल पुरता मर्यादित आहे की संपूर्ण घरालाही असं करू शकतो? संपूर्ण घरालाही, म्हणजे प्रत्येक बेडरूममध्ये. म्हणजे बेड साधं सिंपल डिझाईन घेतात जनरली. कोणाला आवड असते की आम्हाला आमचे फोटो लावायचे आहेत, फार असते की माझा जुना फोटो आहे, मग तो फोटो पर्टिक्युलरली आपल्या समकालीन ह्याच्यामध्ये छोटे फोटो नाही वापरत आम्ही मोठे लार्जर देन लाईफ फोटोज वापरतो, जेणेकरून त्याच्यावर पूर्ण फोकस जाईल आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या टेम डाऊन होतील. म्हणजे पडद्यांचे रंग झाले, हे सगळे आपले मेलो, म्हणजे एकदम डल कलर घ्यायचे, ग्रे झाला, पांढरा झाला, क्रीम कलर झाला, असे रंग घ्यायचे, जेणेकरून ती गोष्ट तुमची उठली नाही पाहिजे आणि प्रत्येक कोपरा दिसला पाहिजे. बरं. इतके बारकावे आहेत. बिलकुल. म्हणजे तुम्हाला कुठली पण एखादी स्टाईल, म्हणजे आम्हाला जसं आम्ही काम करतो तर एखादा व्यक्ती आमच्याकडे येतो की आम्हाला असं पाहिजे, तर त्याचं पर्टिक्युलर त्याची आवड, त्याची निवड हे सगळं लक्षात ठेवून आम्हाला ही स्टाईल म्हणजे आम्हाला ठरवायची की अच्छा सर हे तुम्हाला हे सूट करेल, या स्टाईलचं घर तुम्ही बनवाल तर हे तुमचं व्यक्तिमत्व ह्याच्यात खूप छान दिसेल.
तर हा म्हणजे कुठली स्टाईल सिलेक्ट करायची हे काम आमचं. बरोबर. आणि एखादं व्यक्तिमत्व कसं आहे ते सांगण्याचं काम क्लायंटचं. हो, कारण या क्षेत्रातले डॉक्टर तुम्हीच. आणि असं मिळून मग जेव्हा ते आउटपुट येतो तो जसा म्हणजे त्या व्यक्तिमत्वाचं ते हे राहतं, आउटकम राहतं. बरोबर. तर ही पण एक खूप छान शैली आहे. फार छान, म्हणजे सगळ्यात चांगली चालणारी शैली आणि पॉकेट फ्रेंडली शैली. बरं. कारण तो मुद्दा येणारच आहे माझा, कारण प्रत्येकाचं एकदम. एक बजेट ठरलेलं असतं. Correct. पण शैली आधी आपण जाणून घेऊया. बिलकुल. बरं, आता पुढची शैली तुम्ही बोलल्या होत्या मध्ये की भूमध्य शैली. तर काय आहे ही? भूमध्य शैली म्हणजे मेडिटरेनियन शैली. जसं नाव आहे तशी शैली. मेडिटरेनियन जागेवरून ह्या शैलीचा हे झाला, म्हणजे इजाद झाली ही शैली. आणि त्याचं म्हणजे त्याच्यातली खासियत अशी होती की खूप ब्राईट रंग, म्हणजे सगळं पांढरं घर आणि एक टेबल तुम्ही अगदी निळ्या रंगाचा टाका त्याच्यात. तर कसं ते एकदम ब्राईट सनशाईन, जसं आपण म्हणतो अगदी खूप तेज तकतकीत घर दिसलं पाहिजे. म्हणजे पांढराही जो वापरतो ना तो असा आम्ही एकदम रिफ्लेक्टिव्ह सरफेस वापरतो. याच्यामध्ये फ्लॅट्समध्ये मी सांगते बरेचदा असं असतं की छोट्या छोट्या खिडक्या असतात, तर आम्ही खिडक्या मोठ्या करतो, कारण ही स्टाईलला जितकं तुम्ही ऊन मिळेल तितकं जास्त याचा आउटकम छान निघेल. तर मेडिटेरेनियन स्टाईलमध्ये गोष्टींचं रंग सगळं काही खूप ओव्हर द टॉप असतं, खूप जास्ती पॉपिंग असतं. म्हणजे एकदम ऑरेंज रंगाचं भडक कापड वापरलं जातं, हिरव्या रंगाचं भडक असतं. त्यामुळे ट्रेडिशनलचा हिरवा वेगळा, पण मेडिटेरेनियनचा हिरवा वेगळा. बरं. इथे वापरणारे जे लाईट्स असतात तर एक व्हाईट, येल्लो आणि डे लाईट. तर हा डे लाईट जो प्रकार आहे तो लाईट, आणि पुन्हा याच्यातही फ्लडिंग ऑफ लाईट्स, म्हणजे तुम्हाला प्रत्येक कोपरा दिसला पाहिजे घरचा. बरं. म्हणजे अंधार नको. तर जसं मेडिटेरेनियन रिजन होतं तसं ह्या पर्टिक्युलर स्टाईलमध्ये आपण खूप जास्ती नॅचरल, म्हणजे आपले झाडं असतात ते वापरतो. इंडोअरमध्ये हिरवे झाडं वापरतो. बरेच लोकांना नॅचरल मेंटेन नाही करता येत, तर आम्ही आर्टिफिशियल झाडं पण वापरतो, कारण की याचा लुक तसा यायचा आहे. वन टोन नाही राहत गोष्टी. म्हणजे तुमचं सगळं घर पांढरं आहे, आणि जनरली मेडिटेरेनियनमध्ये घर पांढरंच असतं. आणि जे फर्निचर पीसेस आपण वापरतो, जसं आपला डायनिंग टेबल झाला, आपले किचनचे सगळे कॅबिनेट्स झाले, त्याचा रंग मात्र आपण ब्राईट घेतो. त्याच्यानंतर जे कापड वापरलं जातं, जसं सोफ्याचं कापड आहे, हे आहे, तर ह्याच्यामध्ये प्रिंटेड नाही वापरत, पण ब्राईट कलरचे पडदे राहतील. पिवळा रंग प्लेनमध्ये, पण पिवळा रंग, ब्राईट पिवळा, ब्राईट निळा असं. आणि त्याच्यासोबत कॉम्प्लिमेंटरी व्हाईट आहे, कारण तो व्हाईट इतका डॉमिनंट असतो तुमच्या घराचा की तुम्हाला तो निळा, पिवळा, हिरवा हे सगळं डलच वाटतं. म्हणजे हा या पर्टिक्युलर शैलीची खासियत. आणि खूप झाडं. मग ज्यांना झाडांची आवड आहे त्यांच्यासाठी तो फारच छान शैली आहे. खूप छान. म्हणजे असं इंडोर प्लांट्स. बिलकुल. म्हणजे बरेचदा असं असतं की फ्लॅट्समध्ये पूर्ण घर आम्ही लोक करतो एका पर्टिक्युलर स्टाईलनी, पण बॅल्कनीची जेव्हा गोष्ट येते तेव्हा ती मेडिटेरेनियनच तयार होते, कारण त्यांना तसे झाडं पाहिजे असतात, तसं म्हणजे रंग आवडतात त्या पर्टिक्युलर जागेत. आणि तिथे लाईट असतोच, डे लाईट असल्यामुळे आपल्याकडे त्याचं हे छान येतं, म्हणजे आउटकम. म्हणजे ही एक शैली पण खूप छान आहे. बिलकुल. याच्यातही राहायलाही नक्कीच आवडेल अशा सुंदर शैलीमध्ये. म्हणजे प्रसन्नता, निसर्गाच्या सानिध्यात राहायचं एक फील आपल्याला येईल. म्हणजे ह्या शैलीत राहून ना एक व्यक्ती नाराज नाही होऊ शकत. म्हणजे आम्ही जेव्हा असे घरं करत असतो तेव्हा आम्हाला नाराजी नसते, आम्ही सदैव प्रसन्न असतो. साईट्सवर जातो तर एक छान फील गुड फॅक्टर जे म्हणतो ते असतं. घर तिथे राहणार आहे आपण, आणि ती वास्तू आपल्यासाठी एवढी चांगली असते, इतकी महत्वपूर्ण असते, आणि तिथे कुठेही राहिल्यावर आपल्याला एक शांतता, समाधान, आल्हाददायक वातावरण असलं की खूपच सगळ्याच गोष्टी आवडायलाच लागतात. पण एक हॅपी लाईफही आपण जगू शकतो. करेक्ट. आणखीन एक तुम्ही बोलले होते इक्लेक्टिक ही शैली, तर याबद्दल काय सांगाल? एक्लेक्टिक म्हणजे कसं असतं ना, की आता मी जसं तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं, म्हणजे जेव्हा याचं म्हणजे तुम्हाला विश्लेषण करत होती तेव्हा सांगितलं की एक्लेक्टिक असं आहे की 3-4 प्रकारच्या शैल्या तुम्ही एकत्र करायच्या. एखादा व्यक्ती असतो ज्याला हे पण आवडतं, ते पण आवडतं, मला हेही जमून राहिलं, मला तेही जमून राहिलं, मग अशासाठी आम्ही आणतो एक्लेक्टिक. की एखाद्या व्यक्तीला पांढरा रंग आम्हाला मेडिटेरेनियन मधनं पाहिजे, त्याच्यानंतर मला माझ्या आईची आठवण म्हणून मला पडदे माझ्या आईच्या साडीचेच पाहिजे, तर पडदे आम्ही तिकडनं घेतो. आणि एखादा आर्टवर्क आम्हाला एखादा पर्टिक्युलर आर्टिस्ट आहे, म्हणजे M.F. हुसेनचं आम्हाला पेंटिंग आवडलं, किंवा राजा रवी वर्माचे आम्हाला खूप आवडतात क्लासिक्स, तर मग आम्ही ते टाकतो. तर ह्या तिघांचं जेव्हा मिश्रण होतं तर जे चौथं एक काहीतरी बनतं ते असतं एक्लेक्टिक. असं तुम्ही मल्टिपल स्टाईल्स एकत्रित करा आणि त्याचं जे आउटकम असतं ते एक्लेक्टिक.
एक्लेक्टिकचा एक प्रॉब्लेम आहे, बरेचदा तो थोडासा हाय बजेट इंटिरियरकडे नेतो आपल्याला. बरं. कारण की त्या पर्टिक्युलर ह्याला एक्झिक्यूट करायला किंवा त्याला आम्हाला प्रत्यक्षात आणताना आम्हा लोकांना बरेचसे असे एलिमेंट्स असतात जे एकमेकांशी कॉम्बिनेशन नाहीये, पण तरी आम्हाला करावे लागतात. आणि त्या याच्यामध्ये खर्च जास्त होत असतो जनरली, कारण आपण 2-3 प्रकारच्या थीम्स जातोय, म्हणजे एकत्र आणतोय. त्याच्यामुळे नॅचरली तुम्हाला एलिमेंट्स फार वापरावे लागतात. बरं. तर आता हे सगळं तुम्ही भारतीय शैलीबद्दल बोललेले आहात. तर आता एक मोरक्कन आणि बोहेमियन हाही एक प्रचलित शैलीचा प्रकार आहे, Correct. जो आपल्या देशातला नाहीये. बरोबर. पण आपल्याकडे देशात चांगला तो रमलेला आहे असं म्हणायला हरकत हो, नाही. हो. तर थोडक्यात काय या स्टाईल बद्दल सांगा तुम्ही? मी तुम्हाला पहिले मोरक्कन बद्दल सांगते. मोरक्कन म्हणजे काय? इस्लामिक वास्तुशिल्प जे होतं, तर त्याची जी वास्तुकला आली ती मोरक्कन. आता इस्लामिक वास्तुशिल्पामध्ये खूप मार्बलचा वापर केला जातो, खूप गोल्ड इनले म्हणतो आम्ही, त्याच्यानंतर पर्ल इनले म्हणतो, हे सगळं केलं जातं. मग त्याचं जे म्हणजे जे मिडल ईस्टर्न लोकांनी त्यांना जे अवेलेबल मटेरियल होतं, त्यांच्याकडे तेवढा मार्बल नव्हता, तर मग त्यांनी लाकूड वापरला. मार्बलच्या ठिकाणी लाकूड, पण कार्विंग तशाच होत्या, इमेजरी त्याची तशीच होती. म्हणजे त्यांनी त्याचं विशेषण केलं ते पूर्णपणे इस्लामिक होतं, पण त्याचं बेसिक आपलं मटेरियल चेंज झाल्यामुळे जो त्याचा इम्पॅक्ट पडला वास्तुकलेवरती, तो म्हणजे मोरक्कन. बरं. खूप बारीक जाळ्या असतात मोरक्कन स्टाईल्समध्ये, म्हणजे ज्यांना आवड आहे फार ते लोक करू शकतात. रंग जे आहेत ते सगळे जसं इंडिगो ब्लू, त्याच्यानंतर सियान ग्रीन, त्याच्यानंतर ऑकर येल्लो, असे सगळे रंग तिथे वापरले जातात. म्हणजे जे जनरली मिडल ईस्टर्न मधून आपल्याकडेही आले, म्हणजे हे पारंपरिक रंग तिकडनं इकडेही आले, पण तिकडचेच होते. तर ह्या सगळ्या रंगांचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर मोरक्कन स्टाईलमध्ये खूप जास्ती हँगिंग लाईट्सचा वापर होतो. बरं. आणि काचेचे हँगिंग लाईट्स, ते एक टिपिकल स्टाईल आहे, फानूज ज्याला म्हणतो, त्याचा वापर खूप जास्ती होतो. म्हणजे रंगीत काचांनी बनलेले जे आपले हँगिंग लाईट्स असतात ते. पुन्हा मोरक्कनमध्ये पण जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या पारंपरिक शैलीमध्ये जसं आपण लेअरिंग ऑफ लाईट करतो, तसंच मोरक्कनमध्ये पण लेअरिंग ऑफ लाईट आहे, डायरेक्ट लाईट नाहीये. बरं. तिथे डिफ्युज लाईटच असतो सतत. आणि टाईल्स पण वेगळ्या असतात. ह्याच्या टाईल्स तर खूप प्रिंटेड. तिथली मोरक्कन टाईल आजकाल फार किचनमध्ये वापरल्या जाते. मोरक्कन टाईल ती इतकी हेवी प्रिंटेड असते, त्याच्यावरती बारीक जाळीचं डिझाईन असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग असतात. म्हणजे एका टाईलमध्ये कमीत कमी 20-25 रंग असतात, आणि असं गालीच्या दिसेल अशासारखा त्याचा एक लुक येतो. तर हे पण खूप वापरलं जात आहे आजकाल. म्हणजे टाईल्समध्ये पण खूप मोरक्कन टाईल्सचा प्रकार आलेला आहे. खूप जणांना गालिच्याची आवड असते, पण मेंटेनन्सला वेळ नसतो. मग अशा वेळेस मोरक्कन टाईल्सचा गालिच्या सारखा सेंटरमध्ये पॅटर्न बनवून घ्यायचा, आणि पूर्ण घरात ज्या टाईल वापरल्या त्याची एक बॉर्डर बनवून घ्यायची. त्याच्यानी पण असं वाटतं की आपण गालिच्या टाकलाय घरात. तर हा पण एक प्रकार आहे, हा जो आम्ही कंटेम्पररीमध्ये बरेचदा वापरतो. म्हणजे कमी डिझाईन असलेल्या मोरक्कन टाईल्सचा आम्ही गालिच्या बनवून घेतो, कारण तिथे फंक्शनला जास्ती महत्व आहे. आता बोहेमियनचं काय सांगाल? बोहेमियन स्टाईल अशी स्टाईल आहे की बोहेमिया जागेवरून त्याचं झालंय, आणि मोनोटनस, म्हणजे एक रंग घ्यायचा आणि त्या रंगाचे शेड, त्याच रंगाचे टोन्स वापरायचे पूर्ण घरात. बेस असतो पांढऱ्याचा, कारण ज्यांना पांढरा आवडतो त्यांच्यासाठी ही खूप आहे, पण त्यांना भडक नको आहे. मेडिटेरेनियनमध्ये रंग भडक असतात, इथे रंग भडक नसतात. एक शांत रंग, अर्धी रंग ज्याला आपण म्हणतो तसे असतात, जसं बेज झालं, लाईट ग्रीन झालं, ह्या टोनमध्ये 1 किंवा 2 रंगाच्या टोनमध्ये पूर्ण घर केलं जातं. आणि बोहेमियनमध्ये तो म्हणजे भारतात का इतका प्रचलित होतोय ते मी तुम्हाला त्याचं कारण सांगते. कारण की त्याच्यामध्ये लागणारं जे फर्निचर आहे ना, ते आपल्याला खूप इझिली मिळतं. बरं. केनचं फर्निचर, एक्सपोज्ड वूड फर्निचर, त्याच्यानंतर आपल्याकडे खूप कला आहे, त्याच्यामुळे मॅक्रेम आर्ट जे म्हणतो, किंवा आपण क्रोशाचं म्हणतो, क्रोशाचे वॉल हँगिंग्स, क्रोशाचं वॉल आर्ट, किंवा पार्टिशन करायचे असले तर क्रोशाचे पार्टिशन, असं वेगवेगळं हे करायचं. त्याच्यानंतर जे लाईट्स वगैरे वापरतो त्याच्यासाठी लाकडी लाईट्स वापरता येतात. बोहेमियन स्टाईलमध्ये पण कॉम्बिनेशन लाइटिंग असतं जनरली, तर लेअरिंग ऑफ लाईट्स केलं जातं आणि डायरेक्ट लाईट पण असतं. त्याच्यामुळे हे चॉईस असतं. म्हणजे आम्ही एखादा पर्टिक्युलर ब्रीफ असेल क्लायंटचं की नाही आम्हाला लाईट भरपूर पाहिजे, पण आम्हाला सोबत सोबत हे पण पाहिजे, तर आपण इथे लाईट्स जास्ती वापरतो.
त्यामुळे आणि बोहेमियनमध्ये अजून एक असतं, जेव्हा कापड वापरतो तर खूप प्रिंटेड कापड वापरतो, ज्याला आपण ॲस्टॅक प्रिंट किंवा इकत प्रिंट जे म्हणतो ना, तर ते त्या बोहेमिया जागेचं हे आहे. पुन्हा ते लोकही कलाकुसर असलेले लोक, त्यामुळे असे ॲस्टॅक प्रिंट्स, इकत प्रिंटचे कापड वापरायचे, एक्सपोज्ड वूडचं फर्निचर घ्यायचं. कपाटं जनरली पांढरे असतात बोहेमियनमध्ये, आम्ही सजेस्ट पांढरं करतो कारण की त्याच्यानी एक शांत हे येतं त्याला. आणि केनचं फर्निचर, म्हणजे केनचं आउटडोअर फर्निचर आम्ही इंडोर म्हणून वापरतो. म्हणजे एकंदरीतच प्रत्येक शैली तिच्यामध्ये खास आहे. आणि आपण आपल्या आवडीनुसार ती करणार. बिलकुल. आणि ते मेंटेन करणार. बिलकुल. समाधानाने राहणार. हो, बिलकुल. म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वासारखीच एक शैली आहे. वास्तुकलेची शैली त्या व्यक्तिमत्वाला सूट करेल अशी. आणि रेणुका मॅडम, तुम्ही प्रत्येक शैली इतकी खूप छान मस्तपैकी समजून सांगितलेली आहे. पण आता प्रश्न असा आहे की प्रत्येक शैलीसाठी आता काय बजेट आहे? कारण प्रत्येक व्यक्तीचं एक बजेट ठरलं असतं की एवढ्या बजेटमध्ये मला असं घर करून. बरोबर. तर कुठली स्वस्त, कुठली महाग, काय बजेट आहे? मी तुम्हाला सांगते की कसं असतं ना, पारंपरिक गोष्टी ज्या असतात ना त्या महागच असतात. म्हणजे कारण नॅचरल वूड वापरलं जातं. त्यामुळे जर एखादा व्यक्ती आमच्याकडे येतो की आम्हाला पारंपरिक प्रकारे घर करायचंय, तर पहिले तर आम्ही बजेट विचारतो की बजेट काय आहे. कारण की पारंपरिक शैलीला वस्तुस्थितीत आणायला बजेट मोठं लागतं. बरोबर. कारण लाकूड वापरतो, बरेचदा आपण करतो असं की जुन्या गोष्टी वापरून त्यांना आपण हे करतो, पण एखादी जुनी वस्तू आपण आणली की त्याला रिफर्बिश करायला लागणारी किंमत जास्ती. त्यामुळे ह्या सगळ्या पारंपरिक झालं, ह्याला मोरक्कन झालं, ह्या सगळ्या गोष्टींना बजेट थोडं जास्ती लागतं. सगळ्यात बजेट फ्रेंडली शैली म्हणजे आपली समकालीन शैली, कंटेम्पररी. कारण की एखाद्या व्यक्तीला त्याचं फंक्शन महत्वाचं राहतं. एखादं आपलं रोजमर्रा कामात लागणारं म्हणजे वॉर्डरोब मला जरुरी आहे, किचनचे ड्रॉवर्स मला जरुरी आहे, पण मला खूप असं सजावट नाही करायची. आम्हा आर्किटेक्टच्या समाधानासाठी एखादा आर्टवर्क लावून दिलं किंवा पडदे असे घेऊन घेतले जे छान म्हणजे आम्हाला आमचं स्टाईल रिफ्लेक्ट करेल, किंवा एक कसं असतं आम्हाला पण आमची एक थोडीशी झाक देऊन जायची असते. प्रत्येक व्यक्तीचं असतं आणि आम्ही तर फार अटॅच होतो. आर्किटेक्ट लोकांचा प्रॉब्लेम आहे की घर बनता बनता शेवटी आमचं असतं, त्यांचं नसतं. त्यामुळे कसं असतं की कंटेम्पररी ही फार बजेट फ्रेंडली, म्हणजे ज्याचं अगदी मिनिमम बजेट आहे तो पण व्यक्ती. किती बजेटमध्ये तयार होतं? म्हणजे आता जो करंट, आता जो सध्या जे रेट्स चालू आहे, मार्केट रेट्स चालू आहे, त्याच्यामध्ये आपण एक कंटेम्पररी स्टाईल करायला, समजा तुमचा 3 BHK आहे, तर 3 BHK मध्ये तुम्हाला कमीत कमी लागणारा खर्च 10 लाख आहे आणि जास्तीत जास्त लागणारा तर सीमा नाही, मग तुम्ही म्हणा, पण कमीत कमी 10 लाखाच्या खर्चात तुमचं पूर्ण घर होतं, व्यवस्थित होतं, छान. आणि हे झालं तुमचं समकालीन. त्याच्यानंतर भूमध्य म्हणजे मेडिटरेनियन स्टाईलला एक्झिक्यूट करायला थोडंसं जास्ती, म्हणजे ते 15 लाखापर्यंत होतं. बोहेमियन ही स्वस्त स्टाईल आहे, म्हणजे बजेट फ्रेंडली स्टाईल आहे. कारण की आपल्याला त्याच्यात लागणारं फर्निचर, लूज फर्निचर म्हणा किंवा हे खूप इझिली लोकली अवेलेबल आहे आणि त्याचा इतका खर्च नसतो. त्यामुळे कंटेम्पररी बोहेमियन हे सोबत असतं. म्हणजे 10 लाख, कधी कधी तर असं असतं की खूप अजून कमी याच्यात होऊन जातं बोहेमियन, कारण की आम्हाला एक सिंगल टोन असतो, त्याला धरून चालायचं असतं. बरं, आता कोणाचा फ्लॅट आहे, कोणाचा स्वतंत्र बंगला आहे, कमी जागा, फ्लॅट म्हटले, बंगला म्हणला की जास्त जागा, तर मग तसं तुम्ही त्यांना सांगता, तसं बजेट देता की कसं त्या फ्लॅटमध्ये तेवढं बरोबर ते मावेल? बरोबर. घरात कसं मावेल? बजेट पण कसं असतं ना, बजेट हा नंतर येतो. सगळ्यात आधी तर एखाद्या व्यक्तीच्या गरजा, तुमची गरज काय. एखादा व्यक्ती 3 BHK तर घेतो, पण गरज 2च बेडरूमची असते. तिसरी बेडरूम राखीव असते की पुढे जाऊन आम्हाला ही या बेडरूमची गरज पडेल. मग त्या केसमध्ये, आणि जसं तुमची गरज म्हटली तसं त्याच्यानंतर येतं तुमचं बजेट. मग तुमची समजा बजेट कमी असेल पण तुमची गरज 2च रूमची आहे, तर आम्ही फोकस ह्या 2 BHK वर करू आणि जी तिसरी बेडरूम असते त्याला आम्ही असं करून देऊ की तुमचं काम निघेल. पण त्याच्यात कुठली शैलीचा वापर नाही राहणार, ते बेअर मिनिमम जे कंटेम्पररी आहे ते. अशा प्रकारे पण इक्लेक्टिक होऊन जातं घर. जो ओव्हरऑल इमेज आहे घराची ती इक्लेक्टिक ह्या प्रकारेच होते. पण आता एखादा छोटासाच फ्लॅट आहे, पण त्याला इच्छा तर खूप आहे की अशा पद्धतीच्या शैलीत मला माझं घर सजवायचं. बरोबर. पण तसंही होऊ शकतं. बिलकुल बिलकुल होऊ शकतं. आणि एखाद्याचं बजेट अगदीच कमी आहे, पण एखादी शैली एखाद्याला फार आवडते. म्हणजे मी जसं तुम्हाला ट्रेडिशनलचं दिलं एक्झाम्पल, खूप जणांच्या आठवणी असतात, खूप जणांची इच्छा असते की मला माझ्या आजीच्या वाड्यात जशी राहिली आजी माझी तसं मला राहायचं, पण माझं तेवढं बजेट नाहीये. तर मग आपण एखादा फीचर करू शकतो त्याच्यामध्ये. एखादा म्हणजे इंडियन सिटिंग आपण जे म्हणतो, अगदी लो हाईट अशी सिटिंग करून त्याला तसं आपण सजावट करू शकतो, जेणेकरून
त्या पर्टिक्युलर त्या भागात गेलं घराच्या की त्या आठवणी जाग्या होतील किंवा ते होईल आणि त्यांचं बजेट पण त्याच्यात हे नाही होणार. म्हणजे फ्लॅट असेल तर फ्लॅटवालेही आनंदात, बरोबर. घर ज्यांचं मोठं भरपूर जागा तेही खुश. हा, बिलकुल. आणि तुम्ही स्वतःचं ऑफिस वाडा शैलीत केलं हे हो, आम्ही आमचं ऑफिस वाडा शैलीत केलंय, कारण की तेच म्हणजे माझ्या मिस्टरांना खूप आवड की आपण आपल्या वाड्यात राहायचं, म्हणजे आपली ओळख आपलं ऑफिस आहे. आम्हाला आवड ह्या गोष्टीची आहे. म्हणजे आम्ही आमचं खूप आहो की आम्हाला ट्रेडिशनल वाडे दिसले की आम्ही तिथे जातो, बघतो. तर लहानपणीच्या आठवणी झाल्या पाहिजे. सोशल मीडियामुळे ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळायला लागल्या, त्यामुळे ह्याचं या सगळ्या शैलींना पुढाकार मिळाला. पण जेव्हा आम्ही केलं तेव्हा या सगळ्या गोष्टी नव्हत्या. तर कोणी विचारायचं करायचं काय आहे, तुम्ही म्हणता तर आहे, मग काय करायचं, तर आम्ही दाखवायचो हे करायचंय आपल्याला, असं. म्हणजे प्रत्येक जण आपलं घर स्वप्नातलं रंगवायला बघतं आणि अशा पद्धतीने या शैलींमुळे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरतात. बिलकुल. आणि एक या सौंदर्यामध्ये आता या आर्किटेक्ट लोकांचाही खूप मोठा सहभाग आहे. आणि तुम्ही इतका छान आनंद तुमच्या कस्टमरला मिळवून देता, बरोबर. खूप चांगली गोष्ट आहे. तर रेणुका कुलकर्णी मॅम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती याविषयी दिली. आकाशवाणी नागपूरतर्फे आपले मनापासून आभार आहेत. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. असावे घरते आपुले छान या मालिकेअंतर्गत रेणुका कुलकर्णी यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. विषय होता विविध शैलीतील वास्तुकला. आणि मैत्रिणींनो, आता वळूया